काश्यप बुद्धाच्या वेळेस एक श्रद्धावान उपासक वाराणसीत राहत असतो. तो काही कामानिमित्त जहाजातून परदेशामध्ये जाण्यास निघाला असतो. त्याच जहाजातून एक नावी प्रवास करणार असतो. त्याला सोडण्यासाठी त्याची बायको तिथे आलेली असते. ती त्या उपासकाला म्हणते की महाराज, माझे पती आपल्याच जहाजातून जात आहेत. त्यांची आपण वाटेत काळजी घ्याल. तर उपासक त्याच्या पत्नीला म्हणतो की माझ्याकडून जेवढी काळजी होईल आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी करेल, असे मी तुला वचन देतो. आणि ते दोघंही जहाजात बसतात आणि त्यांचा प्रवास सुरू होतो. प्रवास सलग 7 दिवस खूप आनंद आणि सुखाचा होतो. परंतु 8व्या दिवशी इतकं भयंकर वादळ आणि तुफान येतं की जहाजाचे तुकडे तुकडे होतात आणि उपासक व नावी हे एका जहाजाचं जे तुटलेले जे तुकडे असतात त्यांचा आधार घेत तरंगत ते एका बेटाच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचतात. त्या बेटाच्या किनाऱ्यावर खाण्यासारखं असं काहीच पदार्थ नसते. परंतु उपासक आपली उपजीविका जे त्यांनी आणलेलं असते सोबत अन्न आणि फळं त्याच्यावर आपली उदरनिर्वाह त्याचा चालू असतो, म्हणजे त्याचं ते खाणपिण सुरू असतं. पण नावी उपासकाचं जे खाद्यपदार्थ असतं ते नाव्याला अजिबात आवडत नसतं. तर नावी काय करतो की जे पक्षी असतात त्याला मारतो, त्याला त्या आगीत भाजतो आणि तो ते खातो. आणि तेच मांसाचं अन्न तो त्याला उपासकाला म्हणतो की तू हे खा, हे फार चांगलं आहे. परंतु ते मांसाचं अन्न उपासकाला अजिबात आवडत नसते आणि ते कधी त्यांनी खाल्लेलं नसते. हे सगळं तिथे बेटावर असणारा नागराजा हे सगळं बघत असते. त्याला त्या उपासकाची अचल श्रद्धा बघून त्याचं मन फार प्रसन्न होते आणि नागराजा शेवटी उपासकाजवळ येतो आणि त्या उपासकाला म्हणतो की तुझ्यासाठी मी माझ्या देहाची होडी बनवतो. तू जिथे म्हणशील त्या स्थळी मी तुला सोडून देतो. तू ये माझ्या या होडीत, तू बस. तेव्हा उपासक नागराजाचे फार आभार मानतो आणि त्याने बनवलेल्या होडीत बसून तो नाव्याला सुद्धा म्हणतो बस. म्हणजे तो जो नागराजा असतो ना, तो होडी बनवतो आणि त्याला म्हणतो की तू बस, मी तुझ्यासाठी होडी बनवली आहे. तुला जिथे जायचंय तिथे मी तुला सोडून देईल, तू बस. आणि मग तो उपासक स्वतः बसतो त्या होडीत आणि त्या नाव्याला सुद्धा म्हणतो की बाबा रे, मी तर चाललो आहे, मला सोडून देत आहे, तूही ये, तुला जिथे जायचंय तिथे तुलाही सोडून देतो. तेव्हा नागराज म्हणतो उपासकाला की ही होडी फक्त मी तुझ्यासाठी बनवलेली आहे, ना की ह्या नाव्यासाठी, कारण हा नावी फार दृष्ट आहे. म्हणून उपासक हे बोलणे बघून उपासक म्हणतो नागराजाला की तो जरी पापकर्मी आहे तरी तो माझ्या बरोबर आलेला आहे आणि मी जे काही पुण्य केले असेल त्यात त्याचा वाटा मी त्याला देत आहे. त्यावर नावी उपासकाचे हे बोलणे पाहून म्हणतो की या तुझ्या देणगीचे मी फार तुला अभिनंदन करतो मित्रा. आजपर्यंत पुण्याचा मार्ग मला कधी गवसलाही नाही आणि मी कधी हे स्वीकारलं सुद्धा नाही. तुझी संगतच हे माझ्यासाठी पुण्य आहे आणि हे पुण्य माझ्या पदरी पडले आहे. पुण्याच्या वाटेवर तू मला फार ऋणी केलं आहेस. नागराजा हे नाव्याचं बोलणं ऐकून फार खुश होतो आणि त्याला सुद्धा आपल्या होडीमध्ये जागा देतो, त्याला बसवतो आणि त्याला ह्या दोघांनाही समुद्रातून नेतो. तर हे समुद्राचं रक्षण करणारे देवता सुद्धा ते होडी चालवण्याचे काम करतात आणि बेटावर सापडणारी अमौलिक रत्ने उपासक हा जमा करतो.
दोघांनाही नागराजा सुरक्षितपणे वाराणसी येथे सोडतो, तेव्हा देवता म्हणतो की श्रद्धा, शील, त्याग हे गुणाचे फळ केवळ उपासकात आहे. उपासकामध्ये हे गुण असल्यामुळे नागराजा स्वतःची होळी करून त्याला इथवर घेऊन आला. मनुष्याने अशा सत्पुरुषाचा सहवास करावा. जर ह्या नाव्याने या उपासकाची जर साथ घेतली नसती, संगत केली नसती, तर त्याचा नाश समुद्रातच झाला असता. आ- आणि हे बोलून देवता व नागराजा तिथून चालले गेले आणि उपासकाजवळ असलेली अमौलिक रत्ने त्याने दोन भागामध्ये विभागली आणि एक भाग नाव्याला दिली आणि जे उपासकाच्या संगतीपासून मिळालेला लाभ नाव्याला आजन्म पुरला. म्हणूनच सत्पुरुषाच्या संगतीत नेहमी राहावे. न- जर आपण सत्पुरुषाच्या संगतीत राहिलं तर आपल्या जीवनातही असंच परिवर्तन येतं आणि चांगले कर्म करण्यास बळ मिळते.